तर आज आम्ही आलो आहे बाहेर, पण आज आम्ही सुपर मार्केट नाही आलो आहे. तर आपण कुठे आलो आहे अर्जुन? आज आपण एका नवीन ठिकाणी आलो आहोत आणि त्याचं नाव आहे ॲनिमोना. तर हे एक रिंग सारखं स्ट्रक्चर आहे जे आता तुम्हाला आम्ही 2च मिनटात दाखवणार. आणि हे एकदम समुद्राला लागलेलं आहे. आपल्या बाजूला आता आहे अटलांटिक ओशियन, जे इथून आता समोर स्टार्ट होईल. तुम्हाला आता लगेच दाखवतो. एक रिंग सारखं स्ट्रक्चर आहे, यांनी ते एका स्क्वेअरमध्ये लावलेलं आहे. आणि जस्ट समोर अटलांटिक ओशियन आहे इकडे. आता आम्ही त्या साईडला जाऊ आणि तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवतो. आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं की आज इकडे इतकी गर्दी असणार. भरपूर लोक आले आहे आज. तरी पण आता किती वाजले आहेत? दुपारचे 4 वाजले आहेत आणि इकडे भरपूर गर्दी आहे. तुम्हाला समोर दिसत आहे हे फिशिंग नेट. ऑफकोर्स ही फंक्शनल नाही आहे, तर हे फक्त इतर स्कल्पचर म्हणून ठेवलेली आहे. तर हे जे आहे हे रिप्रेझेंट करते की सी, नेचर आणि पोर्तुगलची हिस्ट्री. कारण की इथे सी लागूनच असल्यामुळे इथलं मेन ऑक्युपेशन पण फिशिंग आहे. तर त्याचं हे सिम्बॉल आहे. किती मस्त आहे बघा. तर आजचं वेदर खूप छान आहे, सनी वेदर आहे. इवन दो आजची तारीख 26 डिसेंबर आहे, बट पोर्तुगलमध्ये तेवढं विंटर आहे नाही, हार्श विंटर लाईक कॅनडा. तर खूप सारे लोक जे बाकी युरोपियन कंट्रीमधले आहे तिकडे जास्त विंटर असते तिकडे येतात. लुक ॲट दिस व्ह्यू. आणि इकडे असं माझ्या समोरच असं समुद्र आहे. आणि आता होणार आहे काही वेळाने सनसेट, तोच आम्ही बघायला आलो आहे. To whoever may need this nugget of encouragement, things will be alright, so quit your worrying. I get it, the odds seem stacked back against the wall, but even consider it such, no you'll stand tall. Sit and watch from the... एक तुम्हाला शिप दाखवतो. इथून एक खूप दूर उभा आहे. झूम करून बघूया तो दिसतो का नाही. येस, हा तो कंटेनरवाला शिप आहे मे बी. निकिता आज एकदम तयार होऊन आली आहे. हा निकिताचं आउटफिट OOTD आउटफिट ऑफ द डे. मला वॉक करता करता फॅमिली दिसली मस्त. त्यांचा विकेंड टाइम स्पेंड करता. आता कुठे जायचं? खाली जायचं का तिकडे? चला इकडच्या बाजूला येस, वॉक करत जाऊ आणि तिकडे आता सर्फिंग करणार आहे तर ते पण बघू. हां ते बघूया. आणि या स्पॉटला जाऊ आता. ते बघू तिथून व्ह्यू कसा येतो. ते एक वॉर्निंग पण दिली आहे. अविसो वॉर्निंग पेरिग्रो दे डेंजर ड्रॉविंग. ओके, असं पण आम्हाला स्विमिंग येत नाही दोघांना पण, तसं पण आम्ही पाण्यात जाणार पण नाही. आम्ही आता इकडनं खाली आलो आहे सँडवर. हे बघा, हे शूज बिलकुल ॲप्रोप्रिएट नाही याच्यावरून चालायला, बट ठीक आहे. थंडी पण आहे, आता काय करणार, 2 पैकी एकच होणार. हे बघा किती मस्त हा एन्जॉय करत आहे डॉग. आणि त्याचा ओनर तो मस्त झोपला आहे आणि तो त्याचा गार्ड आहे, सिक्युरिटी गार्ड. किती मस्त ना, काही टेन्शन नाही. तो ओल्या मातीवर झोपलेला आहे. ओ माय गॉड, इथले लोक काही करू शकतात. जेव्हा इथल्या लोकांना सर्फिंग करताना बघतो ना, असं वाटतं की यार आपल्याला एखादा वॉटर स्पोर्ट यायला पाहिजे. बट आम्ही आहे नागपूर साईडनी, तर नागपूरकडे असं जवळपास समुद्र नाही आहे. तर आम्हाला लहानपणीपासून कधी आलंच नाही वॉटर स्पोर्ट, एक पण नाही. ॲक्च्युली स्विमिंग तर यायला पाहिजे. स्विमिंगसाठी तर असं जरुरी नाही की तुमच्या घराजवळ की तुमच्या सिटीजवळ समुद्र असला पाहिजे. बट तेव्हा अक्कल नव्हती, आता अक्कल आली. बघूया, आम्हाला टाईम मिळाला सगळं इथं जर आम्ही सेट वगैरे झालो तर मग आम्ही स्विमिंग क्लासेस वगैरे लावू, म्हणजे समरमध्ये आम्हालाही एन्जॉय करता येईल. नाहीतर मग काय होईल, नेहमी समुद्राच्या जवळ आलं की बसलं काय म्हणते पिकनिक वगैरे केली की वापसच नंतर घरीच जावं लागेल. तर स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी तरी एखादा वॉटर स्पोर्ट येत असला की बरं राहील. निकिता कसा वाटला हा बीच? आपण समरमध्ये येऊया. येस, आमच्या दोघांनाही स्विमिंग येत नाही, बट
काय करू इथे येऊन बसायचं येऊन तरी आणि बसूया. बघूनच एन्जॉय करूया. स्विमिंग येत नसल्यामुळे हा एक ड्रॉबॅक आहे यार. या वेव्स बघा किती जोरात येत आहे इकडे आणि आवाज पण भरपूर येत आहे असं मला माहिती नाही कॅमेऱ्यामध्ये कसा रेकॉर्ड होत आहे, बट पाण्याचा आवाज पण भरपूर जोरदार येत आहे इकडे. ते बघा तिकडे मस्त फॅमिली एन्जॉय करत आहे. छोट्या छोट्या मुली आउटिंगसाठी ते त्यांच्या मुलांना पाण्यामध्ये घेऊन चालले. असं लहानपणीपासून हे लोक शिकवतात ना, मग यांना स्विमिंग येते, यांना भीती पण नाही वाटत. आपण कधी लहानपणीपासून पाण्याच्या जवळ नाही गेलो तर थोडीफार भीती वाटतं. आपल्या पॅरेंट्सला पण भीती वाटतात. ते म्हणतात की पाण्याच्या जवळ जाऊ नका, पाण्याच्या जवळ जाऊ नका, जे की ट्रू आहे. कारण की आपल्याकडे बरेच इन्सिडेंट्स होत असतात, तेवढी सेफ्टी नाही आहे, बट तिकडे सगळं सिक्युअर आहे. दोन चंगुमगू त्यांच्या मातीसोबत खेळताना समोरचा व्यक्ती दिसत आहे ते बघा. त्याला स्टोनची गरजच नाही. तो आपलं बुक जे काही रिडिंग करायचं होतं, त्याची बॅग, सगळं तो खाण्यापिण्याचं सामान आणि चेअर पण घेऊन आला आहे मस्त. म्हणजे इकडे तो वाचत बसला आहे आणि त्याचा व्ह्यू बघा हा आहे. या व्ह्यूमध्ये कोणाला नाही वाटत असं बसावं, मस्त बुक रीड करावं, लोकांना बघावं. या रेस्टॉरंटला बघा किती छान व्ह्यू आहे. इथं त्यांनी मस्त बाहेर टेबल्स वगैरे लावले आहेत. ते भरपूर लोक बसून मस्त इकडे व्ह्यू एन्जॉय करत काही खात असेल. हे इथे ओली सँड आहे, पण तुम्ही तिकडे बघाल तर तिकडे वाळली सँड आहे. आणि आत्ता जे वेव्स आहेत ते तिथपर्यंत आहे. तर आत्ता सध्या लो टाईडचा टाईम आहे, म्हणून जे वेव्स आहेत ते तिथपर्यंतच येत आहेत. आणि जेव्हा हाय टाईड राहतात तेव्हा पाणी मे बी इथपर्यंत येत असेल. त्याचमुळे इथली माती पूर्ण ओली आहे. या डॉगीची साईज बघा, फुटबॉलपेक्षा पण छोटा आहे. आणि इकडे बघा ही त्याची ओनर माती हवेत उडवत आहे शूजनी आणि तो डॉग त्याला पकडायला बघत आहे. तिला कशी जरी इथून चढली, तिला चढायला 2 मिनिट लागले. माझे पाय छोटे छोटे आहे ना. आम्ही तिकडे होतो, आम्ही तिकडनं असं वॉक करत इथे आलो. तिकडे कोर्ट आहे जिथे लोक प्रॅक्टिस करत, असंच टाईमपास चाललाय त्यांचा. अगेन चेस्टनट्स जे इथले फेमस आहे. आणि इकडेच आम्ही वॉक करताना आम्हाला अजून एक दिसलं की हे बघा, हे इथलं फोर्ट आहे. फोर्ट दे साओ फ्रान्सिस्को झेवियर. हे बघा, हे आहे इथलं फोर्ट. 1661 मध्ये बिल्ड झालेलं आहे. हां, आणि हे नंतर हेडक्वार्टर बनला आहे ओपोर्तो नेव्हल ब्रिगेड्स ची हे फर्स्ट नेव्हलचं हे बनलं आहे. खूप जुनं आहे. खूप जुनं आहे. इट वॉज बिल्ड इन 1661. तर आम्हाला पहिले असं वाटलं की हे फोर्ट बंद आहे आज, बट नाही. मला इकडे आल्यानंतर आम्हाला काही लोक दिसत आहे, तुम्हाला दिसलं तर हे फोर्ट ओपन आहे आज, बट आम्हीच गेलो नाही. तर रचित आणि माझा आज तरी प्लॅन नाही आहे फोर्टला व्हिजिट करायचा. तर बघू आम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ. आपल्याच गावात आहे तर कधी पण येता येतं, तर आम्ही नंतर मग व्हिजिट करूया. तुम्ही असे जिम करायला पण येऊ शकता. इथे ओपन जिम आहे. मस्त सी व्ह्यू घेता घेता तुम्ही जिम करा. मॉर्निंगला या इव्हिनिंगला तुम्हाला सनसेटही बघायला मिळेल. हा बघा, लागलाय का जिमच्या तयारीत? हे जे इक्विपमेंट आहे याच्यावर तुम्ही कोणकोणते एक्सरसाइज करू शकता हे पण दिलंय. आणि इथे QR कोड्स पण आहे. तुम्ही फोनमध्ये स्कॅन करून तो व्हिडिओ पण बघू शकता. येस. आता निकिता इथे तुम्हाला एक एक्सरसाइज करून दाखवा. नाही, मला एक्सरसाइज येत नाही तेवढा जास्त. म्हणजे मी तेवढी ॲक्टिव्ह नाही आहे. अर्चित आहे थोडाफार ॲक्टिव्ह, पण आजकाल त्याची पण जिम सुटलेली आहे. आधी करायचं, बट आता मला नाही. अर्चित देईल बघा तुम्हाला डेमो. करून दाखव अर्चित. यू कॅन डू इट. ते बघा
समोर बघा त्याचे बाबा तिथे व्यायाम करत आहे आणि हा छोटा मुलगा मस्त खेळून राहिला. त्याला काही लेणं देणं नाही, तो मस्त मातीमध्ये खेळत आहे आणि त्याचे बाबा त्याचं काम करत आहे. ही त्याची आई आहे इकडे, ती पण एक्सरसाइज करते. ही मला सायकल दिसली. ही सायकल बघून आमच्या कॅनडाच्या फ्रेंडची आठवण आली. त्याच्याकडे अशी सायकल होती. मी या एरियामध्ये लास्ट मंथ आलो होतो जेव्हा माझी मेडिकल एक्झाम होती इकडे. तर तेव्हा मी हा एरिया एक्सप्लोअर केला होता. एक्सप्लोअर नव्हता केला एक्झॅक्टली, की फक्त इथे या मागच्या बस स्टॉपला उतरलो होतो आणि इथून वॉकिंग डिस्टन्सवरच माझं हॉस्पिटल होतं. तर तिथे मी जाऊन मेडिकल टेस्ट दिली होती आणि तेव्हा मला माहीत झालं की इकडे बघण्यासारखं पण आहे. तर मग मी निकिताला म्हटलं चला आता दोघं पण आपण जाऊन येऊ. आज सॅटर्डे आहे, करायला काहीच नाही आहे. ते आता दुपारचे 4:30 वाजले. हा लंच टाईम नाही आहे, पण सकाळी आम्ही साबुदाणा खिचडी खाऊन निघालो होतो तर तेवढी भूक नव्हती. आता वॉक केलं एवढं सगळं तर भूक लागली. आम्ही आमच्यासोबत आणलं आहे थोडंसं स्नॅक खायला. मी पास्ता बनवलेला, तो आम्ही कॅरी केला आहे आमच्यासोबत. फक्त आम्ही ना बसण्याची जागा शोधत आहे. आम्हाला आत्तापर्यंत बसण्याची व्यवस्थित अशी जागा नाही मिळाली की जिथे आम्ही हा जो व्ह्यू आहे सनसेट हा एन्जॉय करू आणि सोबतच आम्ही आमचा लंच पण घेऊ. आम्ही हाफवे चालत आलो, बट हे तर नेवर एंडिंग वॉक आहे आणि अजून खूप लांब आहे. ते किती लांब आहे ते तर माहिती नाही, बट बरंच काही आहे इथे वॉक करायला. म्हणून इकडे लोक आपल्या डॉग्सला वगैरे घेऊन येतात. मी तुम्हाला भेटतो जेवण झाल्यानंतर. आता मी इथे बसून जेवण करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा आणि आम्हाला जेवण करताना बघा. आणि पाणी सुटलं तर बोलायचं नाही. हा आमचा लंच बॉक्स. याच्यामध्ये आहे व्हाईट सॉस पास्ता. असेल ना, अर्चित स्पून शोधत आहे. हाला की यांनीच टाकले आणि यालाच सापडत नाही आहे. कुठे ठेवले तर अर्चित स्पून? नाही असेल व्यवस्थित बघ. घरी स्पून विसरलेला आहे, त्याने फक्त लंच पॅक केलेला. तर आमचा काहीतरी जुगाड चालू आहे. काय जुगाड केलं अर्चित? तर आमच्याकडे हे कार्ड आहे. तुम्हाला ते आठवत असेल जसं आपण लहानपणी पेपरचं ते बनवायचो ना खायला, चम्मच, तसा आमचा टेम्पररी हा चम्मच होणार आहे. आम्ही ट्राय करू खाण्याचं, बघूया जमतं की काय. आता यांनी चैन पण खराब केलेली दिसतंय. अरे वा, नाही केली. अरे निकिता, थंडी आली वाटते. सनसेट झाला की. आणि माझं तेवढं जाड पण नाही आहे जॅकेट, तर त्याचमुळे आम्ही डिसाईड केलं होतं की फक्त सनसेटपर्यंतच थांबू. पण आहे माझ्याकडे थोडंसं माझे सिक्युरिटी गार्ड. आणि आता ऑलमोस्ट सनसेट झाला असल्यामुळे आता क्राऊड पण कमी झालेला आहे. प्रत्येक जण आपापल्या घरी निघाले, पळाले. आता खूप थंडी आहे. आता सनसेट झाला थंडी वाटायला लागली आहे खूप जास्त. आणि मी माझा घेतलाय शॉल ओढून. अर्चितनी तर ऑलरेडी लेअरिंग केली आहे 2-3. मी ऑलरेडी 3 लेअरिंग केली आहे, तर मला काही वाटत नाही आहे. एकदम मी नॉर्मल होता. हिची ही गाडी बघा याची कशी आहे, बॅटरीवर कार्ट आहे. आपल्याला कधी लहानपणी भेटली असते तर. मी तर लहानपणी रडून मागायचं तरी मला द्यायचे नाही. मला पण. आता थंडी वाढल्यामुळे आम्ही डिसाईड केलं की इथून आता आम्ही पटकन डायरेक्ट बस पकडून घराकडे जाऊया आणि तिकडेच एखादी कॉफी शॉपमध्ये जाऊन कॉफी पिऊया. कारण की थंडी खूप वाढली आहे. आणि आम्ही जस्ट आमच्या बस स्टॉपच्या बाजूलाच होतो आणि आम्ही मॅप्सवर चेक केलं की 3 मिनिटमध्येच बस येत आहे. तर आता पटकन बस पकडून जाऊया. आम्हाला मस्त बसमध्ये सीट मिळाली आणि बस पूर्ण खाली आहे. येस, ॲज ऑलवेज. पण आमच्या आता एक कार्ड होता राहिला. अर्चित टॅप करत होता बस कार्ड आणि त्यांनी बस ड्रायव्हरने बस एकदम सुरू केली आणि माझं बॅलन्स केलं आणि मी जस्ट पडणारच होतो. मी लकीली एका पोलला पकडलं आणि वाचलो. तर हा आज ह्याचं डोकं फुटल्याशिवाय राहणार.